ज्या उद्देशासाठी मी इथं आलेलो आहे ते तुमचं मेन काम आहे तुमच्या सगळ्यात आता ओके. प्रथम धन्यवाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इतक्या सुंदर शाळेत त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं. दातांचे डॉक्टर ओळखीचे असतील त्यांना सांगायचं मला घेऊन चला, ठीक आहे. आता सांगेल का मला? बरोबर जे 2 वेळे म्हणतात ते बरोबर आहे. आणि तो कधी कधी केला पाहिजे? रात्री. पण तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे, पण तुम्ही लोक 2 टाइम काही ब्रश करत नाही, तर ही मेन चूक आहे. आणि मोठे लोक पण करतात. तुमचे आई बाबा पण 2 टाइम ब्रश करतात का? नाही. सगळं माहिती आहे. आम्ही डेंटिस्ट आहे, आम्ही त्याचे स्पेशलिस्ट आहे, त्यामुळे आम्हाला हे सगळं माहिती आहे की तुम्ही 2 टाइम काही ब्रश करत नाही. पण ब्रश जर करत नाहीये, 2 टाइम नाही करत नाही, किंवा रोज सकाळी उठून पण आपण आळस जर केला तर त्याचे दुष्परिणाम खूप मोठे आहेत. तुम्हाला निसर्गाने 2च चान्स दिले, 2च सेट दिले दाताचे. एक दूधदाड, जे तुम्ही 5वी वर्गापर्यंत जोपर्यंत जासाल ना तोपर्यंत तुम्हाला राहतील दूधदाड. तुम्हाला पक्का दाढ आलेला आहे, पहिल्या वर्गातच तुम्हाला पक्का दाढ आलेला आहे, पण सगळे दूधदाड पडायला तुम्ही 5वी वर्गात जेव्हा जासाल तोपर्यंत सगळे दूधदाड जाणार आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पक्के दाढ मिळणार आहे. प्रॉपर ती सडन असते आणि तिचं बनते इन्फेक्शन. तुमचे दात किडले तर तुमचं जेवण कमी होऊन जाते, है ना, लक्षात आलं का? आणि ह्याच दूधदाढीची कीड पक्क्या दाढ्यांना पण लागते. तुमच्या दूधदाढीच्या खाली पक्क्या दाढ्याचं बीज असतं, त्या बीजला ते जाते. जर एक दाताला जर कीड लागली तर वेदना खूप होतात, मोठी मोठी सुजन येते. मग तुम्हाला काय करावं लागतं? तुम्हाला डेंटिस्टकडे जावं लागतं आणि मग इंजेक्शन घेऊन तुम्हाला ते काम करावं लागतं. तुम्हाला आवडेल का इंजेक्शन घ्यायला? तुम्हाला आवडते का? तर असं जर काही वाटत असेल आपल्याला की आपल्याला इंजेक्शनचं काम नाही पडलं पाहिजे, ते दातामध्ये कीड नाही झाली पाहिजे, त्याच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय सकाळ आणि संध्याकाळ ब्रश करणे. सकाळी खाणार फक्त. संडे असते ना, शाळेला सुट्टी असते, रविवारी शाळेला सुट्टी असते, त्या दिवशी आपण चॉकलेट खायला परमिशन. जर तुम्ही स्वतःला सवय लावसाल तर मग तुमचे दात छान राहतील. नाही तर लक्षात ठेवा, तुम्हाला डेंटिस्टकडे जाणं आहे आणि काम करून घेणे, आणि भरपूर पैसे लागतात. बरं लक्षात आलं का? भरपूर पैसे लागतात. आई वडिलांना भरपूर पैसे खर्च करावे लागतात. लक्षात आलं? ते खूप महाग पण आहे. आपल्याला पैसे चांगल्या गोष्टीसारखे करायचे आहे ना. फक्त काय मेडिकलमध्ये ट्रीटमेंटमध्ये खर्च करायचे आहे का? नाही. दरवेळेस काहीही खालसा, तुम्ही शाळेत येता, डब्बा उघडता, डब्बा जेवण करता, आई परत काहीतरी देते, चिवडा वगैरे, काहीही खाता, तर दरवेळेस खाल्ल्यानंतर हात धुता का नाही? तसंच एकदम व्यवस्थित पाणी घ्यायचं, चांगली चूळ भरायची एकदम व्यवस्थित. चॅम्पियन आहात मी तू. लक्षात आलं का? तर रोज चूळ भरायची. लक्षात आलं का? दरवेळेस चूळ भरायची. काही खाल्ल्यानंतर जेवणामध्ये चिकट पदार्थामुळे मेजर कीड लागते. जेवणामध्ये आपण भाजी पोळी वगैरे सगळं तेच आहे, काही नवीन नाही आहे, सगळं तेच आहे जे तब्येतीत. दाताच्या कीडमुळे बरेच सगळ्यांना असं, मोठ्या लोकांना असं वाटतं की दाताची कीड फक्त दातापर्यंत राहते आणि त्याचा आजार फक्त दातांना नसतो. असं नाही आहे. दातांच्या आजारामुळे इतर आजार उद्भवतात. त्याचं इन्फेक्शन जे आहे ते छातीमध्ये जातं, मग निमोनिया वगैरे सारख्या, खोकला वगैरे सारखा होत राहतो. त्याचं इन्फेक्शन पोटामध्ये जातं. हे कदाचित बरेच लोकांना, इथे पण मोठे लोक आहेत त्यांच्यासाठी नवीन माहिती असेल, पण पोटाचे विकार पण होतात, हार्टचे आजार पण होतात. साध्या सोप्या भाषेत एवढंच म्हणतो की व्यवस्थित दात ठेवायचे.